राहुल एक या धावसंख्येवर आहे. त्यानंतर मात्र बॅटर पाहतोय आपण चौकाने खाता उघडते तो नितेश. बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह केले. कव्हर पॉईंटकडे चेंडू अतिशय वेगात ट्रॅव्हलिंग करताना आणि अतिशय वेगात एक रन्स परत या बॉलवरती कंप्लीट. चौकार मारल्यानंतर मात्र सिंगल कंप्लीट करतोय. चांगली रणनीती म्हणता येईल बॅटर नितेश यांची. व्यक्तिगत 2 चेंडूचा सामना केले. स्ट्राईक रेट जर पाहिलं 2.50 ची स्ट्राईक रेटने बॅटिंग सध्या तरी करतोय. चांगली स्ट्राईक रेटने बॅटिंग करणं गरजेचं आहे. पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न, चुकीचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूच्या मेरिटनुसार हा फटका खेळणं असतोय. जवळपास मधल्या यष्टीवरचा चेंडू होता पाहतोय आपण. राईट आर्म द विकेट. सज्ज होताना परत गोलंदाज मारा करण्यासाठी. याच परत एकदा पुढे येऊन फक्त छोट्या बॅटरीचा वापर केलाय, पुश केलाय आणि या पुश करो खुश रहो एक सिंगल मिळते. अतिशय सुपर षटक समाप्त झाले पाहते की फक्त आणि फक्त 7 धावा कम खर्चीला और फुल चर्चीला षटक ठरला है. काफ़ी धूप खिलती हुई और अजीम अब्दुल्ले सर लगभग ऐसा देखा जा रहा है कि धूप से परेशान नजर आ रहे हैं, लेकिन उच्च कोटि के अंपायर किससे कहते हैं हम ये जान चुके हैं. धीमी हवाएं चलती हुई काफ़ी खूबसूरत सुहाना मौसम दोपहर के इस सत्र का और दो टीम के बीच में कड़ी टक्कर होने की पूरी उम्मीद लगाए बैठे हमारे पूरे दर्शक. लेकिन फिलहाल तो गेंदबाजी का बोलबाला जारी है इस पहले ओवर में. दुसरं षटक प्रगतीपथावर. यावेळेस पात्र स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न. टॉप एज हवेत आहे. बॅकवर्ड टच कडे चेंडू शॉटकडे ट्रॅव्हलिंग झाला. फक्त आणि फक्त एका सिंगल कंप्लीट करता येईल. एक एक धावनी मात्र तुम्हाला 40 आकडा पार करता येणार नाहीये. आणि काय सामना रंगला होता याच्या पहिले. रंगात 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 रोमांचक सामना कशाला म्हणतात याचं उत्तम उदाहरण. सावराई स्पोर्ट एलकुंदे संघ स्वतःच्या चुकीमुळे तो सामना गमावलाय, पण त्या उलट काय बॅटिंगचं प्रदर्शन पाहिलं होतं ना. वा भाई वा. यावेळेस पात्र आडबॅटने हा फुलचा फटका पाहतोय आपण. मिडविकेट क्षेत्राकडे डीपमध्ये चेंडू ट्रॅव्हलिंग होताना पंबलिंग पाहायला मिळालं, पण एकच सिंगल वर समाधान मानतोय. आणि बॅटर इथं होतोय बाद. हिट विकेट. यस, पंचाची भूमिका खूप मोठी असते मित्रांनो. मैदानाच्या आतमध्ये दिवसभर उभं राहून सोपं नाहीये. 19-20 होत असते आणि तो पण माणसं जे माणसाकडून चुका होतात. सातत्याने आम्ही हे उल्लेख करतोय की जेव्हापासून भिवंडी क्रिकेटमध्ये एक गोष्ट अजून मी उल्लेख करेन, असोसिएशन स्थापना झाली ना तेव्हापासून मात्र पंचाचं काम लय ओके झालंय. त्यापूर्वी मात्र बाहेरचे पंच आहेत भिवंडीमध्ये घाबरायचे, पण असोसिएशन स्थापना झाली आणि पंच खूप चांगली कामगिरी करताना पाहतोय आपण. नवीन बॅटर चेनू येतोय. खेळपट्टीवर धीमी आणि संत सुरुवात. तुचेल मयाया 2 बाद. फक्त आणि फक्त धावा जर पाहिले आपण धावफलकावर इथे मात्र खूप नाजूक स्थिती. 8 धावा 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. दुसरं षटक प्रगतीपथावर. मारा करतोय गोलंदाज. अराउंड द लेग. दांडी दांडी गुल गुल गुल. धक्का बटलाय अजून एक. काय म्हणावं लागेल आता मात्र रोशन स्पोर्ट मोटोलिया टीमच्या बॅटरला. ज्या प्रकारे आपण शाळेत जातो, पटावर हजेरी लावण्याचं काम करतो, त्या प्रकारे मात्र पटावर हजेरी लावण्याचं काम इथं मात्र मोठवल टीमचे बॅटर करताना. अतिशय चांगलं अजून एक षटक हाताळताना पाहतोय आपण. गोलंदाज क्रमांक 2चं ओव्हर हाताळताना इथं मात्र क्रिश अतिशय अप्रतिम बॉलिंग अटॅक. नवीन बॅटर आशिष खेळपट्टीवर येते. क्रमांक जर पाहिला आपण आता मात्र 5 क्रमांकावर, म्हणजे एकूण विचार केला की दुसरं षटक आणि क्रमांक 5चा बॅटर आला, त्यावरून अंदाजा लावू शकता की काय सुपर प्रदर्शन बॉलिंगचं आपण पाहतोय धनेश 11 कुक्षे टीमचं. एक दानशूर व्यक्तिमत्व कुक्षे गावाचं. गोलंदाज सज्ज होताना. राईट आर्म द विकेट. यावेळेस पात्र टर्न केलंय पाहतोय आपण ऑन साइड कडे. एक सिंगल. दुसरी धावघेण्याचा प्रयत्न करेल काय, मात्र नकारतोय. फक्त आणि फक्त एक सिंगल. कुक्षे गावचं दानशूर राजा म्हणजेच आमचे सर्वांचे लाडके पांडुरंग धर्मा पाटील साहेब. क्रिकेटवर जास्त मोठं भरपूर प्रेम,
पैसा किती आहे याला महत्व नाही, त्याचा स्वभाव कसा आहे हे दादानी सांगितलं प्रत्येक भिवंडी करांना. गोलंदाज सज्ज होताना राईट आर्म ऑफ द विकेट. ओ हो अजून एक हा चेंडू मात्र टप्पापण्याचा खूप जास्त बाहेर आउटस्विंग पाहायला मिळालं. पंचांनी ओळखलं, परखलंय आणि सांगितलं की हा चेंडू परत टाकावं लागेल. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत बदल पाहायला मिळतोय. हरूच दोन अंकित प्रवेश करते 10. क्षेत्ररक्षण विदाऊट पॉइंट गल्लीवरील क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. थर्ड मॅन फाईन लेग पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न. प्रश्न विचारला पण एकगिरी चेंडूचा टप्पा डाव्या स्टिकच्या बाहेर होता हे सांगताना पंच एकगिरी इशारा करते. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल मिळते ती टीम रोशन स्पोर्ट मोठवली या टीमला. एक धावांनी धावफलक पुढे जाताना पाहतोय आपण. 11. दुसरं षटक अतिशय छान, खूप छान टेलिकास्ट पाहतोय आपण ग्रामीण टेनिस क्रिकेट म्हणजे तेजस भोईरच्या माध्यमातून. जीटीसी लाईव्हचे ऑपरेटर होते, त्यानंतर मात्र स्वतःचा व्यवसाय सुरू केला. हा चेंडू परत एकदा वाईट परत टाकावं लागेल. अधूनमधून सवीर बॉलिंग अटॅक करताना गोलंदाज क्रिश याला पाहतोय आपण. व्यासपीठावर या विभागातला एक अतिशय चांगला ऑलराऊंडर आणि आमचे खास मित्र आकाश. सध्या तरी मला वाटतं की आउट ऑफ फॉर्म मध्ये त्याचा खेळ पाहतोय आपण. यस, कारण की मी सोनाली ग्राउंडला जेव्हा स्पर्धा कव्हरेज केली होती तेव्हा मात्र बॅटिंग मजबूत नव्हती, बॉलिंग अटॅक चांगला होता. वाईटचा इशारा परत आलाय आणि आता मात्र हे लांब लचक षटक हाताळताना गोलंदाज क्रिश. आतापर्यंत 3 चेंडू फेकले म्हणजे एकूण जर विचारला तर हा 9 चेंडूचा षटक ठरला जाईल. यावेळेस मात्र मजबूर केलंय बॅक टू द बॉलर खेळण्यासाठी आणि चांगलं खेळ कम्प्लीट पाहायला मिळालं. धक्का बटलाय तो 4था. शेवटच्या चेंडूवर आली सफलता. इथून मात्र षटक समाप्त झाले ते 2. टीमची धावसंख्या पाहतोय फक्त आणि फक्त 13. अशुभ आकडा आणि त्यावर अजून एक बसलाय धक्का. नवीन बॅटर पाहतोय खेळपट्टीवर, नाव सांगायचंय शुभम. यस, कारण की 12वा खेळाडू छोटोसा आहे आणि मला वाटतं घराच्या बाहेर निघत नाहीये, कारण की जो पोरगा घराच्या बाहेर निघतो त्याला सर्व पोराची नावं माहीत असतात. हा मात्र अभ्यास विद्यार्थी दिसतोय मला. काय नाव बाळा तुझं? दिशांत. वा बाई वा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सामना मात्र एकतर्फी पाहायला मिळेल का की इथून मात्र पलटवार करेल. आता मात्र धनेश इलेव्हन कोकशे टीमचं वर्चस्व पाहतोय आपण. दोन्ही बॉलरनी अप्रतिम हाय क्वालिटीची बॉलिंगचं प्रदर्शन केलं आणि त्याच बॉलर मात्र चांगल्या टीमला थांबवलंय आतापर्यंत फक्त आणि फक्त 13 या धावसंख्येवर. पहिला चेंडू अँगल म्हणून थोडासा बाहेर निघणारा चेंडू होता. ॲडो बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न अजून एका बॉलरनी अतिशय छान सुरुवात करतोय. क्रमांक 3चा हा बॉलर पाहतोय आपण. निर्धाव चेंडूची समाप्ती करण पाटील. कुक्षे गावाचे विचारला पण 2 अतिशय दर्जेदार खेळाडूची आठवण होते नो डाऊट. चेतन आणि त्यानंतर पीटीची टायगर ऑफ बबलू. ओ असून एक हा चेंडू पात्र बॅटची कट आणि विकेट किपर कुठली चुकी करत नाहीये. चांगली हाताची सुरक्षित जोडी त्यामध्ये चेंडू जाऊन विसावलाय आणि परतीचा प्रवास करावा लागेल एका अजून बॅटरला. निम्मा संघ आतापर्यंत गारद झालाय. धावसंख्या फक्त आणि फक्त 13. नवीन बॅटर आता मात्र पंकज खेळपट्टीवर. अजून एक धमाल षटक हाताळताना बॉलर पाहतोय आपण करण पाटील.
ओ सुरेख चेंडू परत एकदा काय कमालीचं षटक हाताळतोय. आतापर्यंत मला वाटतं की एकही धाव खर्च केली नाहीये. चेंडू टाकला गेला आतापर्यंत 3-1 विकेट. लय भारी बॉलिंग धनेश एलवंकोक्षे टीमचा क्रमांक 3चा बॉलर तो म्हणजे करण पाटील. अप्रतिम मारा करताना आपटी दिली, कट करण्याचा प्रयत्न, परफेक्ट फटका खेळता आला नाहीये. आप मिळाले पण टायमिंग फटक्यामध्ये पाहायला मिळाली नाही. त्या दरम्यान मात्र या बॉल्सवरती 2 रन्स कंप्लीट, थोडीशी मिस्टेक, त्याचा परिणाम अजून एक सिंगल म्हणजे एकूण 3 धावा या बॉलवरती कंप्लीट होताना. चौथ्या चेंडूवर धाव खर्च करतो इथे मात्र गोलंदाज करण पाटील. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या 16. तिसरे षटक प्रगतीपथावर. यानंतर नानकर विपक्ष सावध अशी फाईट. एकीकडे अक्षय थेटे तर दुसरीकडे ठाणे जिल्ह्याचा एक बेताज बादशाह, ज्या क्रिकेटची ओळख KP किरण पाटील. परत एकदा पाहतोय की आपण हा चेंडू मात्र उजेष्टीच्या खूपच बाहेरून निघून गेले. विकेटकीपरच्या हातामध्ये पंचाची दुनिया समांतर रेषेत अतिरिक्त चेंडू टाकावा लागेल. अतिरिक्त धाव मिळते, धावसंख्या 17 आणि होईल का खतरा या धावसंख्येवर. किरण पाटीलचा हा पुढचा चेंडू. ओ बॅटची मोठी कट गली आणि थर्डमॅन मधून चेंडू जाईल. आता थर्डमॅन बाउंड्री लाईन कडे थांबू शकणार नाही, फक्त चेंडू आणण्यासाठी धावणार. पंच सांगतोय सीमा पार आलाय हा चौकार. वन लॉस ऑफ 5 विकेट्स. चौकार आलाय का होईना पण चौकार येणं गरजेचं आहे. संभाजीनगर स्थितीकडे वाटचाल करतोय संघ. याच पाता फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक सज्ज होतोय. जेल टिपल्या गेलं. 6वा धक्का बसलाय या बॉलवरती. चेंडूचा खेळ बाकी. क्रमांक 3ऱ्या ओव्हरचा पाहतोय आपण. तो षटक हाताळतोय किरण पाटील. 4 चेंडू आतापर्यंत हाताळल्या गेले. चांगला चेंडू परत एकदा टप्पा थोडासा खाली राहतोय. छान बॅटिंगचं प्रदर्शन पाहत नाही आपण. हाय क्वालिटीचं बॉलिंग अटॅक का धनेश एलवंकोक्षे टीमचं. तरी पण संघनायकाने सांगितलं की आमचा संघ या सूचीमध्ये चांगलं प्रदर्शन करत नाहीये. यापेक्षा काय चांगलं प्रदर्शन अजून करणं गरजेचं राहील. फाईन ग्लान्स करण्याचा प्रयत्न. फाईन लेगकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. तोपर्यंत संधी निर्माण झाली होती स्ट्राईक रोटेट करण्याची. लेगबाईच्या स्वरूपात आली ती एक सिंगल. धावसंख्या पुढे सरकते ती 23. चौथे षटक सॉरी. राईट टाइमवर द विकेट मारा करतोय आणि याच पात्र हा फोर्सिंग फटका पाहतोय. ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर चेंडू ट्रॅव्हलिंग घेतोय. फक्त आणि फक्त एक सिंगल. शेवटचा हा षटक आहे आणि दोन्ही टीमचे संघटक आपण टॉस बॉक्स मध्ये येणं गरजेचं आहे. नानकर विपक्ष सावध. आदरणीय रामकृष्ण काकडे साहेबांचं आगमन होताना पाहतोय आपण. त्यांच्या समेत इतर मान्यवर दादा या आपण आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून करूया आपण त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. ओरिजिनल 40+ संघटनेमध्ये अतिशय धमाल आणि कमाल ऑलराऊंडर आमनेपाडा टीमचे रामकृष्ण काकडे दादा आपण या व्यासपीठावर. कारण की त्या असोसिएशनमध्ये मी संलग्न आहेत आणि सातत्याने ती टुर्नामेंट कव्हरेज करतोय. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. बॅक टू द बॉलर. धोका निर्माण झालाय पंचायत बोर्ड आकाशाकडे आणि अशा प्रकारे अजून एका बॅटरला
परतीचा प्रवास आणि या इनिंगची समाप्ती. धावसंख्या फक्त आणि फक्त पाहतोय आपण 26 आणि 27 धावांचं एक छोटंसं मापक आव्हान. असं वाटतं की सर आता ही इनिंग मीच कंप्लीट करू की काय कारवे सर, असं वाटायला लागलं की ही इनिंग मीच कंप्लीट करून टाकतो. यस यस, नाही परमिशन असेल तर. छोटंसं मापक आव्हान आहे धनेश 11 कुक्स या टीम समोर. आपण टॉसकडे जाणार आहोत, तिथे मात्र सज्ज असेल व्हाईस ऑफ कल्याण, एक खूप शांत स्वभावाचे आमचे परम मित्र मनोज कारवे सर सज्ज असेल. टॉस बॉक्स ज्यांनी स्पॉन्सरशिप केलेले माझे निकटवर्ती मित्र सूरज भोईर यांच्या माध्यमातून. ओव्हर टू द टॉस बॉक्स. वेलकम. रामकृष्ण काकडे दादांचा जलवा वेगळाच असतो, पण टीमचे इतर पार्टनर त्यांना साथ देत नाहीये. हॅलो, येस, धन्यवाद सर. रामकृष्ण हरी काकडे यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. आपण गावदेवी स्पोर्ट्स नानकर विरुद्ध न्यू आयकुरा स्पोर्ट्स सावध या महत्त्वाच्या सामन्यामध्ये, मोठ्या सामन्यामध्ये मोठे व्यक्तिमत्व आमचे रामकृष्ण हरी काकडे यांच्या शुभ हस्ते करतोय टॉस. हेड कॉल नानकरचा आणि टॉस जिंकला नानकरने. टॉस विनिंग कॅप्टनला आपण एक थंड पेय देऊया. रामकृष्ण हरी काकडे यांच्या शुभ हस्ते आपण देतोय मॉरिशस सुतारला हे एनर्जी ड्रिंक. धन्यवाद साहेब, आपण बसा. मोरेश्वर, काय निर्णय घेतोयस? क्षेत्ररक्षण करणार. कसं हंगाम चालू, सॅटिस्फाईड आहेत की अनसॅटिस्फाईड आहेत तुम्ही? चांगलं चालू आहे आमच्या टीमसाठी. काही टुर्नामेंटमध्ये थोड्याफार चुका होत आहेत, परंतु त्या चुका लक्षात घेऊन पुढे ज्या स्पर्धा येतील त्याच्यात आम्ही सुधारणा करू. काय वाटतं, असोसिएशनमध्ये खेळायला बरं वाटतं की तुम्ही आउट ऑफ जेव्हा असोसिएशन जाता बाहेर खेळायला, ती मजा वेगळी असते? काय फरक दोघांमधला? काय एवढा फरक नाही, फक्त तिकडे 5 ओव्हरच्या मॅच होतात, इकडे 4-3 ओव्हरच्या होतात. पण क्रिकेट कुठेही खेळायला भेटला, क्रिकेट खेळणं महत्त्वाचं आहे. एन्जॉय करतो आम्ही खूप. चॅम्पियन पदासाठी पूर्ण तयारी असेल ह्या स्पर्धेच्या? हो, नक्कीच. आणि कोणता खेळाडू जास्त फॉर्ममध्ये वाटतो की सर्वांचा परफॉर्मन्स योग्य आहे? सर्वांचा कॉम्बिनेशन चांगला आहे. आपल्याकडे 6-7 बॅट्समन आहेत. 1-2 चालले तरी स्कोर बनून जातो आणि बॉलिंग अटॅक चांगला असल्यामुळे डिफेंड करण्याची ताकद राहते. आणि सावधच्या संघामध्ये तुम्हाला कुठल्या खेळाडूची जास्त भीती असेल किंवा दडपण असेल? दडपण ठेवला तर आपण क्रिकेटच नाही खेळू शकत. दडपण कधी ठेवायचा नाही. आम्ही काय, कोणी दडपण कोणत्या प्लेयरचा ठेवू नका. आता तुम्ही बॅट्समन आहात तर तुम्ही बॅटिंग केली पाहिजे. पुढे समोर कोणता बॉलर आहे ते डोक्यात न ठेवता तुम्ही बॅटिंग करा, तुम्ही चांगलीच बॅटिंग कराल. नक्की, धन्यवाद. कारण प्रश्न काय विचारले प्रेक्षकांनो, हा स्पोर्ट्स टीचर आहे आणि तो अगदी योग्यच बोलणार. सरांना त्यांनी अगदी चांगला शिकवण दिली. तुझं काय म्हणणं आहे, किती धावा योग्य असतील गावदेवी नानकरच्या अगेन्स्ट 4 षटकांमध्ये? जास्तीत जास्त धावा. किरण पाटीलचं परफॉर्मन्स योग्य वाटतं हंगामध्ये की काय अपेक्षा अजून वाढल्या पाहिजेत? अपेक्षा वाढल्या पाहिजे. काय करायची गरज आहे किरण पाटीलने? नाही, अजून उत्तम खेळलं पाहिजे. बॅटिंगमध्ये कमीपणा वाटतो त्याच्या की बॉलिंगमध्ये सध्या केपी? नाही, तो बरोबरच खेळतो, पण अजून थोडं खेळलं पाहिजे. ॲज अ कॅप्टन तुमचं भूमिका काय संघामध्ये? बॅट्समन. बॅट्समनची भूमिका आहे. आणि ही स्पर्धा कशी वाटते, बाबगावची स्पर्धा? 1 नंबर आयोजन आहे. आणि गावदेवी नानकरचं परफॉर्मन्स ह्या अंगामध्ये तुम्ही पाहिलं डोळ्यासमोर, कसं त्याचं चाललंय? आम्हाला लगातार तिसऱ्यांदा लागलेत ते. आणि तुमचं परफॉर्मन्स त्यांच्या उपेक्षा थोडा वीक आहे. वीक आहे. चला, आता तुम्ही ते मजबूत करायचं आहे. हे होते दोन्ही कॅप्टन. मनुष्यने टॉस जिंकला, गावदेवी स्पोर्ट नानकर यांनी निर्णय घेतलाय फिल्डिंग करण्याचा. धन्यवाद. हो टू कॉमेंट्री बॉक्स पॉवरफुल समालोचक सुनील पवार देर. यस यस, दोन्ही टीमच्या कॅप्टनचा मनापासून आभार व्यक्त करेन. खास मोरेश्वर सुतार यांचं काय कमिटमेंट दिली त्यांनी. त्याचं म्हणणं आहे की समोर कोण आहे हे बघू नका, तुमच्या जवळचा खेळ किती मोठा आहे हे तुम्ही दाखवायचं आहे. दडपण घेण्यासारखी गोष्ट नाही आहे. पहिल्या चेंडूवर प्रहार, स्वीपचा फटका, चेंडू दन 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 करीत निघून जाईल. सीमा पार आला हा चौकार. काय क्लास सुरुवात पाहतोय आपण. आतिश मागे टीमचा कॅप्टन. लीडर कसा असावा तर असा असावा. पुढे येऊन पंच केलंय, चांगला फटका, टिपिकल पॉपलेचा फटका, क्षेत्ररक्षक 2-2 धावताना. इथं मात्र आउटफील्ड थोडीशी पाहतोय आपण धीमी त्या एरियाकडे आणि त्याचा परिणाम 2 धावा सहज कंप्लीट.
छोटंसं आव्हान आहे. 24 मध्ये फक्त करायचे आहेत त्या म्हणजे 27. त्यामधून आल्या पहिल्या 2 चेंडूवर तब्बल 6. आतिश सज्ज होताना बॉलर पाहतोय आपण. सौरभ मारा करतोय राईट द विकेट. टिट फॉर टॅट असं म्हणता येणार नाही, कारण की सुरुवात अतिशय अप्रतिम लो स्कोरिंगचा सामना. याच पात्र हुकचा फटका. परत खाली एरिया निवडले. या एरियामध्ये आउटफील्ड खूप चांगली आहे, पण चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आतिश एका धावीने संतुष्ट होतोय. आता मात्र थोडंसं खराब विकेट किपिंग पंबलिंग पाहायला मिळालं. एकाचं दुसऱ्यामध्ये रूपांतर. धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरते ती 8 बिनबाद. कधी कधी म्हणतात लो स्कोरिंगचे सामने लय अप्रतिम रोचक बनतात, पण रोचक कधी बनतात? पहिल्या षटकामध्ये 2-3 विकेट घेऊन 5 किंवा 4 धावा खर्च करून जर तो षटक हाताळलं तर ते सामने रोमांचक बनतात. पुढचा चेंडू यावेळेस पात्र अप्रतिम फटका म्हणता येणार नाही, कारण की पाहतो मिड विकेटकडे एक रनिंग झेल कंप्लीट केले. अप्रतिम पहिला बॅटर होतोय फेल. चांगलं झेल कंप्लीट केलंय आणि आतिशची खेळी संपुष्टात आली. धावसंख्या जर पाहिली आपण 8. आणि मनोज कारवेसर एक गोष्ट उल्लेख करेन मी. भिवंडी ग्रामीणमध्ये असा एकही गाव नसेल की त्या गावात जाऊन सुनील पवार यांनी समालोचन केले नसेल या 15 वर्षामध्ये. मग काष्टी असो, दिवा असो, इकडं कोणगाव असो किंवा धोंडा वडवली असो, तेवढं नाही म्हणणार मी, फक्त भिवंडीसाठी. याच पाहता कडक फटकाय. इनसाइड आउट स्ट्रोक. चेंडू जाईल कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा पार आलाय हा दमदार. एक चेंडूचा खेळ अजून बाकी आहे आणि धावेचा जर वेग पाहिला आपण सपाट्यानं पुढे सरकताना 12. इथून मात्र फक्त आणि फक्त 15 धावीची आवश्यकता आहे. असं म्हणावं लागेल की किती चेंडूमध्ये या धावा कंप्लीट करेल. यानंतर आजच्या दिवसातला सर्वात चांगला सामना. गावदीसपूर नांदकर. अक्षय थेटे एकीकडे, दुसरीकडे किरण पाटील. आणि टीमच्या कॅप्टननी उल्लेख केला, नांदकर टीमच्या कॅप्टन, की आमच्या संघात 8 बॅटर आहेत क्रमांक 8 पर्यंत. आणि त्याचं म्हणणं योग्य आहे, कारण की 4 किंवा 5 षटकाच्या सामन्यामध्ये 2 बॅटरचंच काम आहे. क्या बात आहे, काय ओपिनियन दिली. आणि स्पोर्ट टीचर आहेत आणि प्रत्येक शब्द अनमोल असतात आणि ते अनमोल शब्द त्यांनी बहाल केले. आणि उल्लेख करावा लागेल, प्रतिभटीच्या कॅप्टनने सांगितलं तिसरी लढत आहे आणि ते आमच्यावर वर्चस्व आहे, म्हणजे मान्य करावं लागेल. याच पात्र हा स्लॉक केलंय, खाली क्षेत्र निवडलंय. चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार होईल 4 धावेसाठी. येईल 11. गोलंदाज सज्ज होताना पंकज. मारा करण्यासाठी समीकरण खूप सोपं आहे आणि क्रिकेटच्या पटलावर मित्रांनो कधी सोपं नसते. एक उल्लेख करतोय आम्ही, सोपं आहे, कठीण आहे, पण जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही किंवा शेवटची धाव बनत नाही तोपर्यंत त्यावर भविष्यवाणी करणं उचित ठरत नसते. पंकज एक युवा बॉलर या टीमचा पाहतोय आपण. राईट आर्मवर द विकेट मारा करण्यासाठी.
आजच्या दिवसातला हा मला वाटतं की जवळपास चौथा सामना आपण कव्हरेज करतोय. वेळेअभावी सर्व संघांनी खूप छान सहकार्य केलं. पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न, पण चेंडू जास्त उजेष्टीच्या खूपच बाहेर. पंच इशारा करतील, हा चेंडू परत टाकावा लागेल. धाव मिळते अतिरिक्त वाईटच्या स्वरूपात. धावसंख्येत बदल पाहायला मिळते आपण हळूच. धावसंख्या 17. 10 धावेची आवश्यकता. या षटका सामना फिनिश करेल की मात्र अजून पुढच्या षटकापर्यंत वाट पाहावी लागेल. फुल टॉसवर हा फटका हवेत आहे. फटका फटला काय पाहायचे, पोचू शकणार नाही क्षेत्ररक्षक. बॉडी लॉंगेज सांगतात की मोठं टीमचे सामना सोडलेला आहे. खऱ्या अर्थानं हा खेळ घेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे होता. जास्त अंतर कापायचं नव्हतं, पण निश्चित तो प्रयत्न केला नाहीये. 1 मिळते 9 धावेची आवश्यकता. खेळण्यासाठी बॅटर मात्र सज्ज होतोय तो प्रेम. हा चेंडू मात्र निश्चित पंच इशारा काय करतील, परत टाकावं लागेल असं वाटते. ज्या प्रकारे हा चेंडूची हाताळणी केली होती. अजून एक एक्स्ट्रा धाव मिळते वाईटच्या स्वरूपात. 18 धावा, धावफल 19. इथून मात्र फक्त 8 धावेची आवश्यकता आहे आणि असं वाटतं की या षटकामध्ये सामना फिनिश करेल बॅटर. रेटामोर द विकेट सज्ज होताना चांगला चेंडू. पहिल्या वेळेस पाहिला हा चेंडू अतिशय सुरेख होता. गोल्डन स्पॉट चेंडूचा टप्पा अनिश्चित उचली प्राप्त करतोय. हवेसोबत चेंडू स्विंग होताना विकेट किपरच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपात फेकला गेला हा बॉल. प्रेम मात्र जर विचार केला आपण धीमी बॅटिंग करतोय. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. तिसरा पण येईल काय पाहायचंय. हवाई फायर मिड विकेट कडे आणि याचबरोबर चांगलं झेल कंप्लीट केल्या गेलं. धक्का बटलाय तो दुसरा. परत एकदा दुपारच्या सत्रामध्ये या स्पर्धेसाठी ज्यांनी खूप लाखमोलाचं सहकार्य केलेलं आहे असे 2 स्टँड, टॉस बॉक्स आणि पाहुण्यासाठी मान सन्मानासाठी जी शाल आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे असे आमचे सूरज भोईर दादांचं आगमन होताना दुपारच्या सत्रामध्ये. शुभ आगमन आपलं दादा. यावेळेस पात्र हा फटका हवाई फायर. यावेळेस पात्र परत एकदा पाहत राहील का हातात जाऊन चेंडू विसावलाय. दुसरा विकेट. दोन जी आपण डॅशिंग खेळाडू कक्ष पाहतात आणि टॉस बॉक्स आणि पाहुण्यासाठी शाल ज्यांनी आम्हाला स्पॉन्सर केले असे आमचे डॅशिंग अंदाज नेहमी ज्यांचा असतो सूरज भोईर यांचं दुपारच्या सत्रामध्ये शुभ आगमन झालंय. वेलकम दादा, स्वागत आहे. एका पाठोपाठ एक 2 धक्के. आता मात्र विकेट हॅट्रिक गोलंदाज पंकज कंप्लीट करेल काय. असं वाटलं होतं की या षटका सामना फिनिश होईल, पण जिनके हो इरादे बुलंद वो हिमालय पर्वत को भी छू लेता है. अजून माझ्या गोलंदार कायम आहे. क्रमांक 5 वर नवीन बॅटर मानस. फाईन ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता. फाईनलेकडे चेंडू ट्रॅव्हलिंग करतोय. आता मात्र एक सिंगल मानस कंप्लीट करतोय. टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 27 धावांचं लक्ष स्वीकारताना 7 धावेची आवश्यकता आहे. प्रेम मात्र चांगली बॅटिंग करतोय. अजून खेळपट्टीवर आहे. शुभम 7 धावेची आवश्यकता आहे. किती चेंडूमध्ये सामना फिनिश होईल की मात्र शेवटच्या षटकापर्यंत सामना घेऊन जाईल का 3ऱ्या क्रमांकाचा बॉलर. चला आपण वेळ कमी खर्च करायचा आहे कारण की आज तब्बल 10 संघ आजच्या दिवसातला आपण हा 4था सामना कव्हरेज करतोय. यानंतर पहिल्या फेरीतला शेवटचा सामना 2 दादा संघामध्ये नानकर विपक्ष सावध अशी फाईट पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच या स्वतः फुल टॉसवर घेतला फटका ऑन ड्रिपच्या स्वरूपात काऊ कॉर्नरकडे चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हलिंग करतोय.
आणि शुभम फक्त एक सिंगल कंप्लीट करेल. या एका सिंगलनी क्रमांक 2 षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीत धावसंख्या 21. इथून मात्र फक्त 6 धावीची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहे ते 12. म्हणजे जर धुमालसरच्या भाषेत जर बोलायचं झालं तर 1 डझन बॉल आणि अर्धा डझन धावा. तर क्रमांक 3चे षटक टाकण्यासाठी बॉलर आता मात्र राहुल येतोय. समोर खेळण्यासाठी बॅटर शुभम. मूर्ती लहान पण कीर्ती महान. छोटा बम बडा धमाका. पण काय चांगला चेंडूचा सन्मान दिले. चेंडूला फक्त पुश केलंय आणि एक का सिंगल. शुभमला माहिती आहे चांगल्या चेंडूला सन्मान देणं गरजेचं आहे. धावसंख्येचा बदल. धावसंख्या 22. 5 धावेची आवश्यकता आहे. बॅटर खेळण्यासाठी मानस सज्ज होतोय. उंच पुरसा बॅटर. किती फटक्यामध्ये काम तमाम होईल आणि टीमला एक मोठा विजय मिळवून देईल. किंचित बदल पाहतोय आपण क्षेत्ररक्षणमध्ये मानससाठी. कव्हर पॉईंट एक्स्ट्रा कव्हर लॉंग बाउंड्री ठीक आमच्या समोर. पॉईंटचा एरिया पूर्ण खाली. वाईडीचं थर्डमॅन सर्कलच्या आतमध्ये. फाईनल एक क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये. यावेळेस पात्र हा चेंडू पाहतोय आपण. सर बॅटिंग सेट करून पंचाकडून यस स्कोरलेक पंचाने हातवरती कराय सर. पाहतोय आपण साफ दिसला होता इथून की नो बॉल बीमर आहे. आणि आता मात्र फ्री हिट. आणि याच पाहता फटका धावा किती मिळाले पाहायचे. आणि इथं मात्र निश्चित बॅटर पण विसरला होता आणि क्षेत्ररक्षक पण विसर पडला होता की चेंडू फ्री हिट आहे. दोन धावेची आवश्यकता आहे. सज्ज होते गोलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेट. एकतर्फी सामना आणि हा चेंडू प्रतिक्रिया चांगला होता. मला वाटतं की अजून 2 धावेसाठी चौथ्या षटकापर्यंत सामना खेचून जाईल का हा बॉलर. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बाबगावच्या या मैदानावर आई गावदेवी चषक 2025चा देखणा आणि अप्रतिम आयोजन. यास पात्र हा फटका हवेत आहे. उंची आणि लांबी या दोन्ही गोष्टीचा मिलाप होणार की काय आणि होय. विजयी षटकार आलाय आणि सामना जिंकलाय धनेश 11 कुक्षे टीमचा. पाच धावा खर्च करून 3 विकेट प्राप्त करणारा क्रमांक 2चं षटक हाताळणारा ठरलाय क्रिश सामनावीर. क्रिश आपण या. वेलकम सुरेश. स्वागत आहे आपलं व्यासपीठावर. तर आपण सामन्यामध्ये परिवर्तन. खूप मोठा सामना आहे. एकीकडे किरण पाटील अक्षय थेटे सारखा दिग्गज टेनिस क्रिकेटचे 2 हिरे पाते भिवंडी करांचा अभिमान. त्या टीम एकमेकाविरुद्ध भिडणार. मॅडम मॅचचा पुरस्कार किसला देऊया आपण. व्यासपीठावर आमचे रामकृष्ण काकडे साहेब आहेत. 40+ मध्ये आपल्या टीमसाठी एकाएकी झून देणारे रामकृष्ण काकडे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण निश्चित देऊया मॅडम मॅच. आणि सूरज भोईर आपण सुद्धा यायचे. हे पाहतोय आपण ही ट्रॉफी स्वीकारताना. त्यानंतर गिफ्ट हॅम्पर आणायचे. रामकृष्ण काकडे साहेबाचे एक वेगळा क्रिकेट आहे.
आणि गिफ्ट आणि एनर्जी ड्रिंक पाहताय आपण स्वीकारताना खूप खूप शुभेच्छा क्रिस तुला. तर लगेच सामन्याला सुरुवात करूया आपण. कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा करूया परिवर्तन. सामना सुरू होईल तर ऐकूया व्हॉइस ऑफ कल्याण, व्हॉइस ऑफ मुरबाड आणि आता भिवंडी. नाही ऐकून जर विचार ऐकला व्हॉइस ऑफ ठाणे असे आमचे मनोज कारवे सर. ओ टू द कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच पॉवरफुल समालोचक सुनील पवार सर. चला फिल्डिंगसाठी मोरेश्वरजी आपला टीम